नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा तुमचं आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र टीईटीचं CDP एरिक्सन मॅस्लो बांडुरा हे जे शास्त्रज्ञ आहेत, ब्लूम टॅक्सॉनॉमी असेल, पॅवलॉव असेल, थॉर्नडाईक असेल, या सर्वांवरती जे क्वेश्चन आन्सर्स येतात एक्झामसाठी, जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ते या आज सेशनमध्ये पूर्ण कंप्लीट करून घेण्याचे प्रयत्न करते। प्रत्येक शास्त्रज्ञावरती 10-10 क्वेश्चन्स तरी अरेंज केलेले आहेत। तुम्ही स्वतः क्वेश्चन प्लस आन्सर वाचा, मनातल्या मनात एक आन्सर धरा, त्यामुळे तुमची ही प्रॅक्टिस लगेचच होऊन जाईल की आपला ऑप्शन बरोबर येतोय का। आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नेक्स्ट जे अपडेट आहे महाराष्ट्र टीईटी विषयी ते तुम्हाला मिळून जाईल। तर पहिलं तुमचा जास्त वेळ न घेता आपण जास्तीत जास्त शास्त्रज्ञ कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, जे टीईटीच्या पेपरमध्ये हमखास येतात शास्त्रज्ञाविषयी प्रश्न। यावर्षी ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन पेपर आहे, तर त्या पद्धतीचेच क्वेश्चन कंप्लीट करण्याचे प्रयत्न केलेला आहे। चला तर मग स्टार्ट करूयात। क्वेश्चन नंबर 1 एरिक्सनवरती आहे। एरिक्सनचा सिद्धांत कोणता आहे तर मनोसामाजिक विकास सिद्धांत आहे। याच्यावरती 10 प्रश्न घेणार आहे। क्वेश्चन नंबर फर्स्ट, एरिक्सननुसार विश्वास वर्सेस अविश्वास, ट्रस्ट मिसट्रस्ट कोणत्या वयामध्ये असते तर 0 ते 1 वर्ष। ऑप्शन नंबर बी बरोबर आहे। आईकडून प्रेम काळजी मिळाली तर विश्वास हे कोणत्या वयोगटामध्ये येतं तर 0 ते 1 वर्ष वयोगटामध्ये येतं। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, 2 वर्षाचे मूल मी स्वतः करणार असा हट्ट करतो तर एरिक्सननुसार कोणती अवस्था आहे तर एरिक्सननुसार ऑप्शन नंबर बी बरोबर आहे। स्वायत्तता वर्सेस लाज संशय 1 ते 3 वर्ष वयोगट ही अवस्था आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, पुढाकार वर्सेस अपराधीपणा, इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट कोणत्या अवस्थेत किंवा वयामध्ये येतं तर 3 ते 6 वर्ष वयोगटामध्ये येतं। ऑप्शन नंबर बी बरोबर आहे। प्ले एज खेळातून पुढाकार अपराधीपणा, वय वर्ष 3 ते 6 वर्ष। नेक्स्ट क्वेश्चन, इयत्ता 4थी चा विद्यार्थी एरिक्सन नुसार कोणती अवस्था येते। इयत्ता 4थीचे विद्यार्थ्याचे कोणती अवस्था येते तर उद्योगशील वर्सेस न्यूनगंड, 6 ते 12 वर्ष वयोगट हा आहे। तर ऑप्शन नंबर ए बरोबर आहे। ऑप्शन नंबर ए बरोबर, उद्योगशील व न्यूनगंड 6 ते 12 वर्ष वयोगट 4थीच्या विद्यार्थ्याचं। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, वर्गात मुलाला स्वतः तू काहीच करू शकत नाही म्हटले तर कोणता न्यूनगंड निर्माण होईल। म्हणजे असं निगेटिव्ह जर बोललं वर्गामध्ये तू काहीच करू शकत नाही तर मुलामध्ये कोणता न्यूनगंड निर्माण होईल तर ऑप्शन नंबर सी बरोबर आहे। उद्योगशील व न्यूनगंड अवस्था, अपयश ह्या गोष्टी विद्यार्थ्यामध्ये घडून येतील। ऑप्शन नंबर सी बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करा। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, ओळख वर्सेस भूमिका संभ्रम, आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन कोणत्या वयात आहे तर ऑप्शन नंबर सी बरोबर आहे। 12 ते 18 वर्ष किशोर अवस्था असते, ओळख आणि भूमिका संभ्रम यामध्ये असतो। ऑप्शन नंबर सी बरोबर, मी कोण हा प्रश्न असतो। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, एरिक्सननुसार प्रौढ अवस्थेतील उत्पादकता साचलेपणा कशाशी संबंधित आहे तर प्रौढ अवस्थेतील उत्पादकता व साचलेपणा कशाशी संबंधित आहे तर पुढच्या पिढीला मार्गदर्शन, समाजासाठी योगदान, 40 ते 65 वर्ष वयोगटामध्ये ही गोष्ट आहे। ऑप्शन नंबर बी बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, एरिक्सनच्या सिद्धांत एकूण किती अवस्था आहेत। एरिक्सनच्या सिद्धांतच्या एकूण 8 अवस्था आहेत। कुठल्या कुठल्या आहेत, जन्मापासून मृत्यूपर्यंत एरिक्सनच्या सिद्धांताच्या 8 अवस्था आहेत। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, जिव्हाळा वर्सेस एकाकीपणा, इंटिमॅसी वर्सेस आयसोलेशन कोणत्या वयात असते तर 18 ते 40 वर्ष वयामध्ये असते, तरुण प्रौढ अवस्था असते।
18 ते 40 वर्ष वयोगट, जिव्हाळा, एकाकीपणा. नेक्स्ट क्वेश्चन. एरिक्सननुसार 65 वर्ष वयोगटातील संघर्ष कोणता? तर कसा असतो, 65+ वय असणाऱ्या म्हातारे जे असतात त्यांचं कसं असतं, अहंपूर्णत्व किंवा एकतर निराश असतात, नाहीतर लहान मुलांसारखं हट्ट करणारे असतात. मी म्हणतो तेच खरं. इगो इंटिग्रिटी वर्सेस डिस्पेअर ही गोष्ट 65+ वर्ष वयोगटात दिसून येते. अहंपूर्णत्व वर्सेस निराशा. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11 क्वेश्चन जो आहे तो कोणाचा आहे, तर अब्राहम मास्लो, गरजांची श्रेणी. त्यांचा सिद्धांत कशावरती आहे, गरजांची श्रेणी. पाहूयात आता. क्वेश्चन नंबर 11. मास्लो यांच्या गरजांच्या श्रेणीमध्ये पायाची गरज कोणती? तर शारीरिक गरजा, अन्न, पाणी, झोप, हवा. हे काय आहे, मास्लो यांच्या पायाची गरज म्हणजे पायाभूत गोष्ट कोणती आहे गरजामधली, तर शारीरिक गरजा, अन्न, पाणी, झोप, हवा. हे आहे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12. वर्गात भुकेलेले मूल लक्ष देत नाही, मास्लोनुसार कारण काय? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. शारीरिक गरज पूर्ण झाली नाही तर उच्च गरजेकडे लक्ष जात नाही. हे काय आहे, मास्लोनुसार भुकेलेल्या मुलाबद्दलचे कारण आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मास्लो यांच्या मते क्वेश्चन नंबर 13 सुरक्षा गरज म्हणजे काय? मास्लो यांच्या मते सुरक्षा गरज म्हणजे काय? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. शारीरिक, आर्थिक, आरोग्य, सुरक्षा, भीतीमुक्त वातावरण. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14. वर्गात मुलांना गटात काम करू दिल्याने कोणती गरज पूर्ण होते? तर वर्गात मुलांना काम करू दिल्याने कोणती गरज पूर्ण होते? तर ऑप्शन नंबर सी, प्रेम व आपलेपणाची गरज निर्माण होते. गटामध्ये काम केल्यामुळे बिलॉंगिंगनेस वाढतो मुलांमध्ये. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मास्लो यांच्या श्रेणीतील चौथी पायरी कोणती? तर चौथी पायरी आहे आन्सर नंबर सी बरोबर आहे. सामान्य गरज, इस्टीम नीड्स, आदर, यश, ओळख. ही काय आहे, मास्लो यांच्या श्रेणीतील चौथी पायरी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. स्ववास्तविकता, सेल्फ ॲक्च्युअलायझेशन म्हणजे काय? स्ववास्तविकता म्हणजे काय ते सांगायचं आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. स्वतःच्या पूर्ण क्षमतेचा विकास करणे, सर्वोत्तम होणे सर्वोच्च पायरी आहे. सेल्फ ॲक्च्युअलायझेशन, स्वतःच्या पूर्ण क्षमतेचा विकास करणे व सर्वोत्तम होणे हे आहे. स्ववास्तविकतेचे अर्थ विचारलाय तुम्हाला, तर हा अर्थ बरोबर आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17. वर्गात मुलांचा अपमान केल्याने कोणत्या गरजेला धक्का लागतो? तर ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. सन्मान व प्रेमाची गरज. या गोष्टीला काय लागतो, धक्का लागतो. मुलांचा सन्मान आणि जे प्रेम शिक्षकाकडून अपेक्षित असतं, अपमान केल्यामुळं या गरजेला धक्का लागतो. क्वेश्चन नंबर 18. मास्लोनुसार गरजांची पूर्तता कोणत्या क्रमाने होते? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. खालून वर, पाया पूर्ण झाल्यावर पुढची. ही काय आहे, मास्लोची गरजाची पूर्तता क्रम आहे, खालून वर.
पाया पूर्ण झाल्यावरच मग पुढची काय घ्यायचं, पुढची पायरी घ्यायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. ज्ञानात्मक गरजा कॉग्निटिव्ह नीड मास्लो यांनी कुठे ठेवल्या आहेत? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. सन्मान व स्ववास्तविकता यामध्ये. जाणून घेण्याची व समजण्याची इच्छा कॉग्निटिव्ह नीड्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. RT 2009 अंतर्गत मध्यान्ह भोजन कोणती गरज पूर्ण करते? तर मध्यान्ह भोजन ही शारीरिक गरज काय करते? पूर्ण करते मध्यान्ह जेवण. नेक्स्ट क्वेश्चन आहेत अल्बर्ट बांदुरा यांच्यावर सामाजिक अध्ययन सिद्धांत आहे. त्याच्यावरती 10 क्वेश्चन्स बघूयात. 21 क्वेश्चन नंबर. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 29. बांदुरा यांच्या मते मुले कशी शिकतात? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. निरीक्षण व अनुकरणातून मुले काय करतात? ऑब्झर्वेशनल लर्निंग करतात. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. बोबो डॉल प्रयोग एक्सपेरिमेंट कोणी केला? बोबो डॉल प्रयोग कोणी केला आहे? तर अल्बर्ट बांदुरा यांनी केलेला आहे. मुले आक्रमकता व अनुकरण करतात. क्वेश्चन नंबर 23. बांदुरानुसार प्रतिरूपण मॉडेलिंगच्या 4 पायऱ्या कोणत्या? तर कोणत्या पायऱ्या आहेत? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. लक्ष देणे, धारण व पुनरुत्पादन, प्रेरणा. ह्या काय आहेत? अल्बर्ट बांदुरा यांच्या 4 मॉडेलिंगच्या पायऱ्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. वर्गात शिक्षक रागावले, शिवीगाळ करणारा असेल तर मुले काय शिकतील? तर मुले निरीक्षणातून आक्रमक वर्तन शिकतील. आन्सर सी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. स्वकार्यक्षमता सेल्फ इफिशियन्सी ही संकल्पना कोणी मांडली? तर सेल्फ इफिशियन्सी ही संकल्पना ही बांदुरा यांनी मांडली आहे. मी हे करू शकतो हा विश्वास स्वकार्यक्षमतावरती आहे. नेक्स्ट क्वेश्चन. स्वकार्यक्षमता वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? स्वकार्यक्षमता वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. लहान यशाचे अनुभव देणे, तू करू शकतोस याचे प्रोत्साहन देणे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. अप्रत्यक्ष मजबूतीकरण व्हिकेरियस रेन्फोर्समेंट म्हणजे काय? आहे? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. दुसऱ्याला बक्षीस मिळताना पाहून स्वतः शिकणे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. टीव्हीवरील हिंसक कार्यक्रमाचा मुलांवर कोणता परिणाम होतो? बांदुरा काय म्हणतात? तर ऑप्शन नंबर बी. मुलांवर परिणाम होतो का? तर हो. व निरीक्षणातून आक्रमकता शिकू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन. बांदुरा यांच्या सिद्धांताला काय म्हणतात? सामाजिक संज्ञानात्मक सिद्धांत म्हणतात. सोशल कॉग्निटिव्ह थेअरी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. वर्गात रोल मॉडेल शिक्षक असणे का महत्त्वाचे आहे? तर रोल मॉडेल शिक्षक असणे का महत्त्वाचे आहे? तर मुले शिक्षकांच्या चांगल्या वर्तनाचे अनुकरण करतात. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लक्षात कसं ठेवायचं ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या वाटलं तर. एरिक्सनच्या 8 अवस्था, ट्रस्ट वगैरे, ऑटोनॉमी, आयडेंटिटी, वय, संघर्ष जोडणे, मास्लोच्या 5 गरजांच्या पायरी म्हणजे शॉर्ट नोट काढू शकता तुम्ही पेपरच्या आदल्या दिवशी वाचण्यासाठी, रिकॅपसाठी. नेक्स्ट क्वेश्चन.
थॉर्नडाईक वरती आहे. थॉर्नडाईकचा काय आहे? थॉर्नडाईकचा प्रयत्न प्रमाद सिद्धांत आहे. याच्यावरती 10 क्वेश्चन्स बघूयात. क्वेश्चन नंबर 1, थॉर्नडाईकचा मांजर व पिंजरा प्रयोग कशासाठी प्रसिद्ध आहे? तर कशासाठी प्रसिद्ध आहे थॉर्नडाईकचा मांजर व पिंजरा याचा प्रयोग? तर प्रयत्न प्रमाद सिद्धांत, ट्रायल अँड एरर साठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2, थॉर्नडाईकचा परिणामाचा नियम लॉ ऑफ इफेक्ट काय सांगतो? लॉ ऑफ इफेक्ट काय सांगतो? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. समाधानकारक परिणाम असलेल्या क्रिया पुन्हा घडते, त्रासदायक परिणाम असलेले टाळली जातात. ऑप्शन बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, सरावाचा नियम लॉ ऑफ एक्सरसाइज नुसार अध्ययन कसे दृढ होते? तर ऑप्शन नंबर बी, लॉ ऑफ एक्सरसाइज नुसार अध्ययन कसे दृढ होते? तर वारंवार सराव व उजळणी केल्यामुळे. यूज अँड डिस्कस. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, तत्परतेचा नियम लॉ ऑफ रेडीनेसचा वर्गात उपयोग कसा कराल? लॉ ऑफ रेडीनेसचा उपयोग कसा कराल? तर मुले शिकण्यासाठी शारीरिक मानसिक तयार असेल तेव्हाच नवीन संकल्पना शिकवणे. क्वेश्चन नंबर 5, थॉर्नडाईक नुसार शिक्षा परिणामकारक आहे का? तर ऑप्शन नंबर बी, शिक्षा परिणामकारक नाही, बक्षीस जास्त परिणामकारक व शिक्षा तात्पुरती असते. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6, मांजर पिंजऱ्यातून बाहेर येण्यासाठी सुरुवातीला कसे प्रयत्न करते? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. यादृच्छिक अहेतुक प्रयत्न करते, अनेक चुका करून करते. तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7, थॉर्नडाईकच्या सिद्धांताला काय म्हणाल? थॉर्नडाईकच्या सिद्धांताला काय म्हणाल? संबंधवाद, कनेक्टिव्हिटिझम असे म्हणाल. संबंधवाद हा काय आहे? SR बॉन्ड आहे, थॉर्नडाईकचा सिद्धांत आहे. संबंधवाद म्हणजेच कनेक्शन किंवा कनेक्शनिझम असं म्हटलेलं आहे थॉर्नडाईकच्या सिद्धांताला, संबंधवाद. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8, गणितातील पुढे पाठ करणे कोणत्या नियमावर आधारित आहे? तर सरावाचा नियम हा पाठ करणे व नियमावर आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, थॉर्नडाईक नुसार अध्ययन म्हणजे काय? तर थॉर्नडाईक नुसार अध्ययन म्हणजे काय? तर ऑप्शन नंबर बी बरोबर, चेतक प्रतिसाद यातील दृढ बंध निर्माण होणे. क्वेश्चन नंबर 10, बहुविध प्रतिसादाचा नियम काय? तर बहुविध प्रतिसादाचा नियम म्हणजे लॉ ऑफ मल्टिपल रिस्पॉन्स काय सांगतो? तर ऑप्शन नंबर बी, समस्या सोडवण्यासाठी प्राणी अनेक प्रकारचे प्रयत्न करतो. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एक मिनिट. नेक्स्ट आहे पॅवलॉव्यांचा राष्ट्रीय अभिसंधान. पॅवलॉवचा कशावरती सिद्धांत आहे? तर राष्ट्रीय अभिसंधान. याच्यावरती आपण क्वेश्चन्स पाहूयात, 10 क्वेश्चन्स पाहूयात. क्वेश्चन नंबर 11, पॅवलॉवचा प्रयोग कोणत्या प्राण्यावर होता? तर कुत्रा. पॅवलॉवचा कुत्रा या प्राण्यावर होता. क्वेश्चन नंबर 12, पॅवलॉवच्या प्रयोगात अन्न हे काय आहे? तर अन्न काय आहे पॅवलॉवच्या ह्याच्यात? नैसर्गिक उद्दीपक आहे. UCS, अनकंडिशनल स्टिम्युल. UCS म्हणजेच काय? अनकंडिशनल स्टिम्युल आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13, घंटेचा आवाज सुरुवातीला कुत्र्यासाठी काय
काय होतो? घंटेचा आवाज काय करतो? तटस्थ चेतक. नॅचरल काय आहे? स्टिम्युल आहे घंटेचा आवाज. कुत्र्यासाठी काय होता? तर तटस्थ चेतक. लाळ सुटत नव्हती स्टार्टिंगला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. अभिसंधानानंतर घंटेचा आवाज काय बनला? तर अभिसंधानानंतर घंटेचा आवाज हा अभिसंधित चेतक CS कंडिशनल स्टिम्युल बनला. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. पॅव्हलॉवच्या सिद्धांताला काय म्हणतात? पॅव्हलॉवच्या सिद्धांताला काय म्हणतात? तर शास्त्रीय अभिसिद्धांत, क्लासिकल कंडिशनिंग म्हणतात. कंडिशनिंग. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. लाळ गाळणे हे अन्न प्रक्रियावरील कोणता प्रतिसाद आहे? तर हा नैसर्गिक प्रतिसाद आहे. अनकंडिशनल रिस्पॉन्स आहे. क्वेश्चन नंबर 17. शाळेची घंटा वाजली की मुले जेवायला धावतात, हे कशाचे उदाहरण आहे? तर पॅव्हलॉवच्या शास्त्रीय अभिसंधान याचे उदाहरण आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 18. विलोपन पॅव्हलॉवनुसार कधी होते? तर कधी होते? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. CS नंतर UCS म्हणजे कंडिशनल नंतर अनकंडिशनल उद्दीपक म्हणून कार्य करते. नेक्स्ट क्वेश्चन. ऑप्शन बी बरोबर आहे 18 चा. एक मिनिट. क्वेश्चन नंबर 19. सामान्यीकरण जनरलायझेशन म्हणजे काय? घंटे सारख्या आवाजालाही लाळ गाळणे हे काय आहे? जनरलायझेशनचे उदाहरण आहे. सामान्य चेतकाचा प्रतिसाद. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विभेदीकरण म्हणजेच काय? डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? तर डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. घंटा व बेल यातील फरक ओळखून फक्त घंटेला प्रतिसाद देणे हे आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट बघूयात कोणता आहे? तर स्किनरचा कशावरती सिद्धांत आहे? तर क्रिया प्रसूत अभिसंधान हा काय आहे? स्किनरचा सिद्धांत आहे. याच्यावरती 10 क्वेश्चन्स पाहूयात आपण. स्किनरचा प्रयोग कोणत्या पेटीत झाला? स्किनरचा प्रयोग कोणत्या पेटीत झाला? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. स्किनरची पेटी स्किनर बॉक्स उंदीर व लिव्हर याच्यावरती झालेला आहे. उंदीर लिव्हर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. स्किनरच्या सिद्धांताला काय म्हणतात? स्किनरच्या सिद्धांताला क्रिया प्रसूत अभिसंधान ऑपरंट कंडिशनिंग म्हणतात. क्रिया प्रसूत अभिसंधान. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. सकारात्मक प्रबलन पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणजे काय? तर पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणजे काय? तर आवडती गोष्ट देऊन वर्तन वाढवणे. स्टार शाबासकी आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. नकारात्मक प्रबलन निगेटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणजे काय? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ना आवडती गोष्ट काढून घेऊन वर्तन वाढवणे, गृहपाठ न देणे हे आहे निगेटिव्ह रिएन्फोर्समेंटचे उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन. स्किनरनुसार शिक्षा परिणामकारक आहे का? तर स्किनरनुसार शिक्षा परिणामकारक आहे तर नाही. ती फक्त तात्पुरती वर्तन दाबते, नवीन शिकवत नाही. क्वेश्चन नंबर 26.
कार्यक्रमित अध्ययन प्रोग्रॅम्ड लर्निंग कोणी सुरू केली? तर कोणी सुरू केलेली आहे? तर प्रोग्राम लर्निंग स्किनर यांनी केलेले आहे. स्मॉल स्टेप, इमिजिएट फीडबॅक. नेक्स्ट क्वेश्चन, पॅव्लॉव व स्किनर मधील मुख्य फरक काय आहे? पॅव्लॉव व स्किनर मधील ऑप्शन नंबर बी बरोबर चेतक आधी, प्रतिसाद नंतर, स्किनर कृती आधी आणि परिणाम नंतर आहे. तर तुमचा मुख्य फरक काय आहे? पॅव्लॉवचा चेतक आधी आहे, प्रतिसाद नंतर आहे. स्किनरचं काय आहे? कृती आधी आणि मग परिणाम नंतर असं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 28. वेळापत्रक प्रबलन वेळापत्रक प्रबलन शेड्यूल रिएन्फोर्समेंट मध्ये सर्वात टिकाऊ कोणते? तर शेड्यूल रिएन्फोर्समेंट मध्ये सर्वात टिकाऊ कोणते आहे? तर ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. चल गुणोत्तर, व्हेरिएबल रेशो आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29. वर्गात मुलाने बरोबर उत्तर दिले तर व्हेरी गुड म्हणणे कशाचे उदाहरण आहे? तर हे सकारात्मक शाब्दिक प्रबलन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्किनर नुसार अध्ययन म्हणजे काय? तर स्किनर नुसार अध्ययन म्हणजे काय? क्वेश्चन नंबर 13. तर वर्तनात बदल जो परिणामामुळे घडतो हा आहे. क्विक चार्ट बघून घ्या, म्हणजे तुम्हाला स्मॉल नोट्स काढण्यासाठी यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.